बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी। स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी नामदार प्रकाश आंबेडकरांनी लक्ष घालावं, संजय पवार। छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात अनेक गंभीर घोटाळे झाले आहेत। सरकारी तिजोरीवर प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी संगनमताने दरोडा घातल्याचा दावा शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आला। हा पैसा सर्वसामान्य रुग्णांसाठी आणि यंत्रणेसाठी वापरण्यात यायला हवा होता, पण त्याचा गैरवापर होत असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आली। आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने CPR अधिष्ठाता सत्यजित मोरे यांच्या समवेत आज शिवसेना ठाकरे गटाची बैठक पार पडली। यावेळी बोलताना शिवसेना ठाकरे पक्षाचे उपनेते व जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, खरं तर छत्रपती ताराणेंचा जिल्हा हा महाराष्ट्रात असून दे किंवा कुठेही असून दे, मुली जन्माला आल्या पाहिजेत, मुलींचा बर्थ रेट आहे तो वाढला पाहिजे, ही शासनाची भूमिका आहे आणि अनेक ठिकाणी जाहिराती केल्या जातात। परंतु काही कसाई, काही नालायक लोक, काही डॉक्टर्स आणि डॉक्टरच्या हाताखाली तयार झालेली काही लोक आहेत की पैशाच्या हव्यासपोटी ह्या लहान बाळाला आपल्या ज्या कळ्या असतात त्या कुरतडून टाकण्याचं पाप करतात। आज मी 2 क्लिप दाखवल्या, त्या नराधामांना मी तर म्हणते फाशी झाली पाहिजे, कायदे एवढे कडक झाले पाहिजे की खून आहे हा खून, एक लहान बाळ मारायचं आणि पैसे मिळवायचं, हे कुठली पद्धत चालली आहे महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये आपल्या। म्हणून आंबेडकर साहेबांना तुमच्या माध्यमातून मुस्लिम साहेबांना विनंती करतोय, जसा खुनाला जो तुम्हाला सांगतो कलम आहे, तो कलम ह्या स्त्री भ्रूण हत्येला लावल्याशिवाय स्त्रीचा दर बर्थ रेट वाढणार नाही अशी माझी अपेक्षा आहे। आणि मी ज्या क्लिप दाखवल्या त्या नालायक लोकांना असं वाटायला नको त्या की नाही मला 10,000 रुपये जादा पाहिजे, 3.5 महिन्याचं बाळ आहे, 4 महिन्याला 10,000 रुपये माझे पैसे वाढतील माझे, हे क्लिपमध्ये मग त्याला लाज वाटत आहे, त्याची आई त्याला बहीण त्याला मुली कोण नाही आहेत त्याला। दुसरा म्हणतोय की हे असं काय असतं तर तुम्ही न्या आणि बाळ लावा तिथं, ते बाळ आहे ते, आणि झाड लावा, नाही तर आम्ही कचऱ्यात टाकतो। असे शब्द ऐकल्यानंतर काय करायचं लोकांनी? कायदा काय करतोय आणि कायद्याची पळवाट म्हणजे मशनर कुठने येतात, कोण लोक आहेत ती हे ना माहीत नाही। चिरी मिरीसाठी ही लोक सोडली जातात आणि कायद्याची पळवाट कडून ही निवांत ह्याचे दवाखाने परत सुरू होतात। साध्या व्हॅनमध्ये बसून मशीन आणतात, ते मशीन बेळगावमध्ये येते का? आतापर्यंत बेळगाववाल्याला कुठल्या परिस्थितीत मोका लागला नाही, त्याला खुनाला गुन्हा दाखल का होत नाही? आणि म्हणून कायद्यात बदल होणं गरजेचं आहे महाराष्ट्रामध्ये, आणि तो कायदा बदल करण्यासाठी आंबेडकर साहेबांनी, मुस्लिम साहेबांनी यात अग्रेसर राहिलं पाहिजे आणि महाराष्ट्रात कायदा करणं गरजेचं आहे की नाही अशा पद्धतीने जर कुणी काही केलं तर खुनाचा गुन्हा दाखल केला पाहिजे आणि मोठी संख्या पैसे दाखल झाले पाहिजे, तरच स्त्रीचा दर, जन्मदर वाढेल तर वाढणार नाही। तर CPR डब घ्यायला येण्याचं कारण तेच आहे, इथं नोकरी करायची, इथले पगार घ्यायची, इथे अलाउन्स घ्यायचे, सगळं घ्यायचं आणि स्वतः खाजगी दवाखाने चालवायचे आणि मग इथं याचं गिराईक हेरायचं आपण आणि ती गिराईक आपण न्यायचं। इथं अनेक कोल्हापूर केसेस झालेल्या आहेत। आता त्या मॅडम सांगतात आम्ही गुन्हे दाखल करतोय, पण पोलीस प्रशासन आम्हाला सहकार्य करत नाही, आम्हाला ह्या DHO सहकार्य करत नाही, म्हणून जिल्हाधिकारी अध्यक्ष आहेत, जिल्हाधिकारी जबाबदार तेवढीच आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी, DSP साहेबांनी, COनी एक कॉमन मिटिंग लावली पाहिजे, आम्हाला पण बोललं पाहिजे, ह्या सर्व अधिकाऱ्यांना बोललं पाहिजे की असं नाही पाहिजे की तुझी हद्द ही माझी हद्द, जिथं गुन्हा घडेल तिथं प्रत्येकाने जाऊन तो अधिकार दिला पाहिजे की ती जबाबदारी त्यांची आहे आणि त्या लोकांचा दवाखाना सील करा आणि जास्तीत शिक्षा होण्यासाठी काय कलम वापरतील ते केलं पाहिजे, तर भविष्यामध्ये असे सर्रास खून होतील लहान बाळांचे आणि मग आपल्याला भय शोधायला लागेल। यावेळी विजय देवने, विशाल देवकुळे, रविभाऊ चौगले, अवधूत साळुके, शशिकांत बिडकर, विराज ओतारी, प्रतिज्ञा उत्तुरे, पूनम फडतरे, दीपाली शिंदे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।